नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, माणसाचं जे नुकसान होतं आर्थिक आणि मानसिक, ते केवळ न ऐकल्यामुळं किंवा वेळेला योग्य ॲक्शन न उचलल्यामुळं. नुकसान झाल्यास 99% लोकांच्या लक्षात येते की आपल्या हातानं आपलं वाटोळं झालं आहे आणि आपण नेहमी नाव दुसऱ्याला ठेवतो किंवा सगळ्या लोकांना आपण किंवा यंत्रणेला आपण दोषी धरतो. मित्रांनो, कर्म आपल्या हातात आहे आणि उद्या काय घडणार आहे हे आपल्या हातात नाही. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. 99% लोकांचा जे प्रॉब्लेम येतो ना, ते केवळ आणि केवळ तुम्ही योग्य वेळी योग्य काम न केल्यामुळे. जसं आता एखाद्या शाळेतला विद्यार्थी असेल, अभ्यास नाही केला तर काय होईल? मार्क कमी पडतील, शिक्षण चांगलं होणार नाही आणि 10-15 हजारात नोकरी करावं लागेल. म्हणजे दुसऱ्याचा फायदा आणि आपलं नुकसान. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला एखादं तुम्ही कार्य करता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात जीव ओतून काम केलं पाहिजे. आपण काय करतो त्यावेळेस दुर्लक्ष करतो आणि नंतर पुन्हा किती गडबड काही केली तर काही उपयोग होत नाही. मित्रांनो, जोपर्यंत आपण पैसे कमवतो तोपर्यंत पैसे बचत केली पाहिजे आणि पैसे कमवायचा पिरियड जो आहे 20-22 वर्षापासून आपण पैसे कमवायला लागतो वयाच्या 60पर्यंत. इंद्रियात पॉवर असते, तरुणपणात आपल्याला ताकद असते, आपण कॉन्फिडन्स असतो, आपल्याला आत्मविश्वास असतो आणि हिंमत पण असते. त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? जास्त बचत केली पाहिजे. त्यावेळेस खर्च पण कमी असतो, परंतु त्यावेळेस मॅच्युरिटी नसल्यामुळं, चांगलं वाईट कळत नसल्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान होतं. ज्यावेळेस दुसरा एखादा व्यक्ती चांगलं सांगतो त्यावेळेस ऐकण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि ते टिकवलं पाहिजे. बरेच लोक काय करतात? ऐकतात खरं, परंतु इम्प्लिमेंट करत नाहीत आणि सातत्य ठेवत नाहीत. मित्रांनो, माणूस म्हातारा होणार आहे. आपण जे अन्न, वस्त्र, निवारा आणि मेडिकलची गरज आहे ह्याचे रेट वाढणार आहेत आणि आपल्याला कुणी देणार नाही. हे खरं जरी असेल तरी त्याच्यावर जर काम नाही केलं तर ते शेवटी खोटं वाटायला लागतं. कारण उतारावर ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे नसतात त्यावेळेस तुम्ही केलेल्या चुका लक्षात येतात, परंतु चुकीला माफी नसते. मित्रांनो, आपण जे कार्य करतो ते यशस्वी होण्यासाठी आपल्यालाच पावलं उचलावं लागते आणि योग्य वेळेला जे उचललेलं पाऊल असतं ते यशस्वीरित्या पुढे त्याचा फायदा होतो. म्हणून LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. इथं आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या. आपण खर्च वाढवतो आणि महागाई पण वाढते आणि आपण बचत करत नाही आणि केली तर चुकीच्या ठिकाणी. ह्या सगळ्या चुकामुळंच आपल्याला म्हातारपणी शिक्षा मिळते आणि आपले मुलं मुली संगोपन आपण त्यांना करून लहानाचं मोठं करायला पाहिजे, परंतु ते सुद्धा आपल्याला शेवटी चूक आपली काढतील आणि आपल्याला शेवटी दुरुस्तीला चान्स मिळत नाही. म्हणून LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी लवकर घ्या, उशीर करू नका. ओके, थँक्यू.